वेळ मिळाला की आपण आपल्या गावच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर निघतो. आजची अशीच भटकंती समजा. अलिबाग मुरुड विभागाचे रस्ते, निघालेली झाडी, हिरवेगार डोंगर, समुद्र हे सगळं काही पाहण्यासारखं, ते मनात साठवण्यासारखं. प्रवास कधी न संपणारा. आज आम्ही निघालेलो ते म्हणजे नांदगावमधल्या मंदिरामध्ये. आता हे मंदिर आहे ते म्हणजे गणपतीचं. या गणपती बाप्पाची वेगळी अशी ख्याती आहे. नवसाला पावतो म्हणून त्याची ओळखसुद्धा आहे. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्ही नक्की अनुभवाल अशी मला खात्री आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव सुयोग आणि आजच्या या स्पेशल प्रवासामध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि मी सुयोग, तुमचं सुयोग, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. आज मी आहे मुरुड तालुक्यामध्ये. तुम्ही माझ्या मागे समुद्र बघताय. हा समुद्र आहे बार्शीवचा आणि इकडचं जे वातावरण आहे ना ते अत्यंत सुंदर, एकदम मस्तपैकी. इकडे बघू शकता तुम्ही माझ्या मागे, इकडे तुम्हाला डोंगर पाहायला भेटत असतील. डोंगराच्या बाजूनी मस्त आपला रस्ता गेलेला आहे मुरुडकडे आणि पाठी लागतोय तो बार्शीवचा समुद्र. या समुद्राचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो समुद्र आहे त्याला वाळू नाही आहे, पूर्ण खडकाळ आहे पूर्ण. आणि इकडे बघू शकता छानपैकी असे पिकनिक स्पॉट्स तयार झालेले आहेत. सगळी लोकं आनंद घेत असतात. म्हटलं आपण पण थोडं थांबूया. तर मुरुडमधला हा आजचा एक छोटासा व्लॉग असणार आहे. आपण या पूर्ण पट्ट्याचे जे चांगले चांगले स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. आणि एकंदरीत जेव्हा तुम्ही अलिबागला कधी फिरायला येता, मुरुडकडे जाता, त्यावेळी इकडचे जे रस्ते लागतात म्हणजे डोंगर, रस्ता आणि समुद्र, त्याचा जो निसर्ग आहे ना तो पूर्ण पाहण्यासारखा आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं वातावरण नक्की एन्जॉय कराल आणि आय होप तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच आहे तो म्हणजे शनिवार. भरपूर सारी गर्दी पण आपल्याला बघायला भेटणार आहे, पण वातावरण अत्यंत सुंदर, कारण आता सगळे फिरायचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे लोक पण आनंद घेतात. तुम्ही बघू शकता समुद्र मस्तपैकी आणि एकंदरीत सगळं छान वातावरण आहे. तर आजची ही सफर माझ्यासोबत नक्की एन्जॉय करा. आणि मग चला बघूया आपला या मुरुड तालुक्यातील हे निसर्ग सौंदर्य सुयोगच्या सोबत. तर चला मंडळी, हा बघता किती सुंदर नजारा आहे. संपूर्ण खडक आणि खडकांना या आढळणाऱ्या लाटा, अत्यंत मस्त असं वाटतं की वातावरण यार काहीतरी वेगळं फील आहे. छान वाटतं एकदम. तुम्ही बघू शकता माझ्या समोरच पाणी आहे. आज भरती आहे. भरतीला थोडंसं अजून पुढे येत असेल, पण आता भरतीला सुरुवात झाली. पण समुद्र आहे ना खूप छान एकदम नजारा. तिकडे तुम्हाला तो डोंगर दिसत असेल, मी झूम करून दाखवतो. हा बघा समोर जर दिसत असेल तर तो कोरलाई किल्ला आहे समोरचा.
प्रवासाचा आनंद घ्यावा असं मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन. शांतमय समुद्र आणि इकडचं वातावरण हे मनाला मात्र भारावून टाकणारं. आपला प्रवास चालेला तो म्हणजे नांदगावच्या दिशेने, कारण आपल्याला भेट द्यायची होती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला. नांदगावचा परिसर मस्तपैकी वाड्यांनी बहरलेला तो तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तर चला प्रवासाचा थोडक्यात आनंद घ्या. हा डोंगराळ भाग म्हणजे ही खिंड बघताय ती म्हणजे सर्व्याची खिंड. उतरतात छानपैकी समुद्राचा नजारा हा डोळ्यास भुरळ घालतो, तो तुम्हाला दिसतच असेल. वळणशीर रस्ते एकदम राईडसाठी अत्यंत उत्तमच. रोड तसे छानच होते, अधूनमधून खड्डे लागत होते, तितके सहन करावे लागतील. या प्रवासाचा आनंद घेत असताना कधी नांदगावाला हे काही कळलंच नाही. उंचच उंच माड, आजूबाजूला असलेली घरं, बहरलेल्या वाड्या, हे सारं काही नांदगाव आलं असं सांगण्यासाठी पुरेशा होत्या. हा प्रवास तुम्हाला देखील नक्की आवडेल. आता थोड्याच वेळात आपलं गणपतीचं देऊळ येणार होतं आणि त्याची आतुरता आता मनात होती. हा सारा काही प्रवास कधी न विसरणारा. नांदगाव इतकं सुंदर आहे की तुम्ही एकदा तरी नक्की यालच आणि हा सगळा परिसर आवर्जून पाहालच याची खात्री मी तुम्हाला देतो. जर तुम्हाला नांदगावला यायचं असेल तर अलिबाग स्थानकातून मुरुडच्या दिशेने जाणारी बस पकडावी लागेल. ती अगदी तुम्हाला मंदिराच्या दारात येऊन सोडेल. हा प्रवास एकदम साधा, सोपा आणि सोयीस्कर ठरेल. तर आता वाजलेला आहे 1, ऊन पण भरपूर झालेला आहे. इकडे आता आपण हार आणि फळं म्हणजे श्रीफळ घेऊया, मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो. मंदिराच्या समोरच हार, नारळ यांचे स्टॉल पाहायला मिळतील. हे इथल्या स्थानिक लोकांचे. इथून मी नारळ आणि फुलं विकत घेतली आणि आपण मंदिराच्या दिशेने निघालो. संकष्टी असल्या कारणाने आजूबाजूचे भाविक या मंदिराला नेहमीच भेट देत असतात. समोरच गवताची चादर पसरलेली आणि मंदिर मात्र अप्रतिम दिसत होतं. आजूबाजूला स्थानिकांचे स्टॉल सुद्धा पाहायला मिळत होते. शाळं पाणी आणि खूप साऱ्या अशा इकडच्या गोष्टी. आपण चाललेलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये समोरच मंडप केलेला दिसत होता, कारण आजची होती ती संकष्टी. मंदिरामध्ये प्रवेश करताच मन मात्र भारावून जातं. इकडचं सगळं रेखीव काम मनाला नेहमीच आकर्षित करतं. जुन्या खिडक्या, इकडची रचना, बाहेरचं वातावरण, हे सगळं काही पाहण्यासारखं आणि इतकं शांत वाटतं की मन मात्र इकडेच रमून जातं. थोड्याच वेळात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मनाला मात्र शांतता लाभली. ईश्वर चरणी ठेविता माथा, मस्तक माझे तुझ्या चरणी, हे प्रभू गणराया, वंदन करीतो तुम्हा चरणी, तुम्हा चरणी. शाळं पाणी मिळतं, तर आता पूजा वगैरे झाली तर म्हटलं शाळं पाणी पिऊन घेऊया. मलाई वाढू पाणी 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 मला नारळ द्या ना. दुपारचा 1 वाजतो आणि या नारळ सुपाऱ्यांच्या वाड्यांमध्ये शाळं पाणी पिण्याची मजाच काय वेगळी आहे. 30 रुपये घेतले याचे, 30 रुपये. इकडे काय नारळ सुपारीच्या बागा, त्यामुळे सगळं स्वस्तच आहे. आपल्या मुंबईला 50 रुपये वगैरे घेतात, तर 30 रुपयामध्ये मस्तपैकी मलाई विथ शाळं पाणी.
बऱ्याच दिवसांनी नांदगावमध्ये येणं झालं आणि आपले रिलेटिव्ह पण आहेत नांदगावमध्ये. आता काही जात नाही, पण नांदगाव एरिया खूप शांत आणि एकदम मस्त आहे. वाड्यांच्या सानिध्यातलं सगळं गाव वगैरे बघाल ना तर असं वाटतं की आपलं कोकणातलं सगळं जे फील आहे ते या गावात पूर्ण आहे. आणि संकष्टी असली किंवा इतर दिवशी देखील आम्ही जेव्हा मुरुडला जातो तेव्हा नांदगावला नेहमी जाताना आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच जातो. तर मंडळी, आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत घ्या आपल्या परिवाराची काळजी, राहा मजेत. तोपर्यंत आता इकडेच थांबतो, घेतो तुमची रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत. धन्यवाद.